नमस्कार, लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी रघुनाथ बनसोडे। कामानिमित्त लातूर शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आम्ही गेला असताना कार्यालयाचा जो काय नामफलक, जो बोर्ड असतो, जे प्रथम दर्शनी एंट्री करत असताना काय अनेक वर्षापासून आम्ही पाहत आलेलो एक पितळी अक्षरानं त्या ठिकाणी असं राऊंडली अर्धचंद्र अशा पद्धतीनं कमानीला ते नाव दिसून येत होतं। काहीतरी कामानिमित्तानं तो बोर्ड जो आहे ना, आतील बाजूला उलट्या स्थितीमध्ये ठेवल्याचं आम्हाला निदर्शनास आलं। आम्ही ते रेकॉर्ड केलं। आम्हाला असं वाटलं की हा बोर्ड हा उलटा, ते बी पोलीस अधीक्षकाच्या नावाचा बोर्ड अशा उलट्या पद्धतीनं बघितल्याच्या नंतर थोडं आश्चर्य वाटलं। मग पोलीस अधीक्षक हे जे नाव आहे, ह्या नावाचा अवमान तर होत नाही ना, अशी आमच्या शंका निर्माण। अनेक त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना आम्ही विचारणा केली असता ही बरोबर नाही, अशा पद्धतीनं उलटं बोर्ड ठेवणं, बोर्ड ठेवा पण त्या बोर्डवरती पोलीस अधीक्षक नाव आहे हे योग्य नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्या ठिकाणी आम्हाला ऐकवायला मिळाली। पोलीस हे जनतेचे रक्षक असतात। कायदा व सुव्यवस्था राखणे पोलिसाचेच काम असते। शहरी किंवा ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सुटत नसेल तर जिल्हाभरातून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेतात। जनतेच्या सोयीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय असा नामफलक असतो, पण अचानक पोलीस अधीक्षक कार्यालयाचा बोर्ड आतील बाजूने झळकतो आहे। त्याचा फायदा कार्यालयातून बाहेर जाणाऱ्यांनाच होतो, परंतु दर्शनी फलक नसल्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर वस्तीच्या बाहेर हटवले की काय, अशीच सर्वसामान्य जनतेची भावना व्यक्त होताना दिसते। कारण जिल्हाधिकारी कार्यालय शहरात असताना दूरवर गेल्यामुळे गोरगरीब जनता जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ शकत नाही। त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक कार्यालयाचा बोर्ड फलक आतील बाजूने लावल्यामुळे, ते बी उलट्या स्थितीमध्ये, सर्वसामान्य जनतेला बगल देण्याचाच प्रकार पोलीस यंत्रणा करते आहे की काय, अशीही कुजबूज होताना दिसते। आमची बातमी आपणास आवडली असेल तर आपलं मत नमूद करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। इथंच थांबतो। धन्यवाद।